आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायची आहे रुद्रादेश संधी। आणि रुद्रादेश संधी ही कोणत्या नियमापासून तयार होती, रुद्रादेश संधी म्हणजे काय, त्याची व्याख्या काय असणार आहे आणि त्याच नियमांचा म्हणजे त्या व्याख्येमध्ये असलेल्या नियमांचा वापर करून शब्द कसे तयार होतील हे आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला शिकायचं आहे। मग रुद्रादेश हा शब्द कसा बनला पहिले अगोदर हे लक्षात घ्यायचं आहे। रुद्रादेश या शब्दामध्ये दोन शब्दाचा समावेश होतो। इथं पहिला शब्द असणार या ठिकाणी रुद्रादेशमध्ये एक शब्द असतो रुद्धी, एक शब्द असणार या ठिकाणी रुद्धी अधिक दुसरा शब्द असणार या ठिकाणी आदेश, दुसरा शब्द असतो आदेश। मग आता या रुद्धी म्हणजे वाढवणे, रुद्धी होणे काय म्हणजेच काय होतं या ठिकाणी वाढ होणे। रुद्रादेश संधीमध्ये नेहमी एका मात्रेची वाढ होत असते म्हणून त्याला रुद्रादेश संधी असं म्हटलं आहे। आता लक्षात घ्यायचं आहे। आता रुद्रादेश संधी किती नियमापासून तयार होती हे आपल्याला समजलं पाहिजे। रुद्रादेश संधी तयार होत असती दोन नियमापासून, ते दोन नियम आपल्याला समजले पाहिजे आणि त्या दोन नियमाचा वापर करूनच आपण रुद्रादेश संधीचे शब्द जे असणार आहेत ते आपण तयार करू शकतो, त्याचं संकलन करू शकतो। आता या वाक्यामध्ये पहा, इथं अगोदर तुम्हाला नियम व्याख्या कशी तयार झाली यापेक्षा अगोदर तुम्ही हे दोन नियम समजून घ्या आणि दोन नियम तुम्हाला समजले तर ऑटोमॅटिकली व्याख्या पाठ करायची नंतर तुम्हाला गरजच राहत नाही, कारण या नियमांचा समावेश कशात होणार आहे तर या व्याख्येमध्ये असणार आहे। म्हणजे हे नियम अगोदर समजून घ्या म्हणजे व्याख्या तुम्हाला पाठ करायची गरजच पडणार नाही। अ किंवा आच्या समोर ए किंवा ए आल्यास, अ किंवा आच्या समोर म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, या अ किंवा आच्या समोर ए किंवा ए आल्यास त्या दोघांबद्दल एकच हा जो ए असणार आहे मोठा ए हा या ठिकाणी तयार होत असतो, त्या दोघांबद्दल एकच ए तयार होतो। नंतर परत पहा दुसरा नियम काय लक्षात घ्या, अ किंवा आच्या समोर ओ किंवा औ आल्यास, अ किंवा आच्या समोर ओ किंवा औ आल्यास त्या दोघांबद्दल एकच औ तयार होतो आणि यालाच म्हटलं जात असतं रुद्रादेश संधी। म्हणजे अ किंवा आच्या समोर ए किंवा ए आल्यास ए तयार होणे आणि अ किंवा आच्या समोर ओ किंवा औ आल्यास त्याबद्दल ओ तयार होणे यालाच मराठी व्याकरणामध्ये रुद्रादेश संधी असं म्हटलं जात असतं। आणि हेच रुद्रादेश संधीचे दोन नियम आहे आणि या दोन नियमांनुसारच काय तयार होतील, रुद्रादेश संधीचे शब्द तयार होतील। मग आता व्याख्या या नियमांचा समावेश कशामध्ये होत असतो, व्याख्येमध्ये होतो। आता जे दोन नियम आपण जे वरती बघितले होते त्याच नियमाचा वापर करून त्याची व्याख्या तयार केली जात असते। म्हणजे तुम्हाला जर हे दोन नियम जर समजले असतील तर मग व्याख्या पाठ करायची गरज नाही, कारण या दोन नियमाचा समावेश म्हणजे या दोन नियमापासूनच काय तयार होती, व्याख्या तयार होती। आता व्याख्या बघा कशा पद्धतीने तयार होती या ठिकाणी की इथं लक्षात घ्या, जेव्हा अ किंवा आच्या समोर, जेव्हा अ किंवा आच्या समोर ए किंवा ए हे स्वर आल्यास, हे स्वर आल्यास हा पहिल्या नियमामध्ये हा समावेश असणार आहे। पहा, जेव्हा अ किंवा आच्या समोर ए किंवा ए हे स्वर आल्यास त्या दोघांबद्दल काय तयार होतो, अनुक्रमे ए तयार होईल, त्या दोघांबद्दल अनुक्रमे ए तयार होतो आणि या दोघांबद्दल अनुक्रमे काय तयार होणार या ठिकाणी ए तयार होतो। म्हणजे पहिल्या नियमाचा समावेश या व्याख्येमध्ये आहे। आणि दुसरं वाक्य पहा, आणि जेव्हा अ किंवा आच्या पुढे, अ किंवा आच्या पुढे ओ किंवा ओ औ आल्यास हे स्वर आल्यास त्या दोघांबद्दल अनुक्रमे औ तयार होतो, हा तुमचा दुसरा नियम असणार या ठिकाणी। अ किंवा आच्या पुढे ओ किंवा औ आल्यास या दोघांबद्दल अनुक्रमे काय तयार होणार या ठिकाणी औ तयार होतो आणि यालाच म्हटलं जात असतं मग या ठिकाणी रुद्रादेश संधी। आणि यालाच इथं काय म्हणतात, रुद्रादेश संधी असं म्हटलं जात असतं। म्हणजे संधीची व्याख्या, रुद्रादेश संधीची व्याख्या समजून घ्यायची असेल तर वरचे हे दोन नियम तुम्हाला समजले पाहिजे। हे दोन नियम मिळूनच काय तयार झाले या ठिकाणी रुद्रादेश संधीची इथं व्याख्या तयार झालेली आहे। म्हणजे आता परत एक लक्षात घ्या, अ किंवा आच्या समोर ए किंवा ए आल्यास ए तयार होतो आणि अ किंवा आच्या समोर ओ किंवा ओ आल्यास त्याबद्दल औ तयार होतो आणि यालाच मराठी व्याकरणामध्ये म्हटलं जात असतं रुद्रादेश संधी, यालाच म्हणतात रुद्रादेश संधी। आणि याच दोन नियमाचा वापर करून काय करायचे, आपल्याला शब्द तयार करायचे। आता व्याख्या तुम्हाला समजली असेल, ती पाठ करायची आवश्यकता नाही आहे, व्याख्यासाठी तुम्ही फक्त नियम लक्षात ठेवा, व्याख्या त्या दोन नियमापासूनच तयार झालेली आहे। आता यामध्ये लक्षात घ्या, तयार होणारा काय असणार या ठिकाणी, इथं तयार होणारा जो असणार आहे ए, आणि एला तुम्ही लक्षात घ्यायचं की ए म्हणजेच काय असणारी वाक्यात दोन मात्रा, ए म्हणजेच काय होतो त्याचा अर्थ होत असतो दोन मात्रे आणि औचा अर्थ होत असतो या ठिकाणी लक्षात घ्या एक काना आणि दोन मात्रे। म्हणजे या संधीमध्ये दिलेला शब्द हा रुद्रादेश संधीचाच आहे का हे जर तुम्हाला जर ओळखायचं असेल तर मग इथं लक्षात घ्यायचं आहे, हे वाक्य बघा इथं काय लिहिलं आहे, रुद्रादेश संधीमध्ये एका मात्र्याची काय होत असते या ठिकाणी वाढ होते, एका मात्र्याची वाढ होत जर असेल तर ती रुद्रादेश संधी असते। आणि मी आत्ताच वरती सांगितलं तुम्हाला या ठिकाणी की ए म्हणजेच काय असणार आहे दोन मात्रे आणि औ म्हणजेच काय असणार या ठिकाणी, औ म्हणजे काय असणार या ठिकाणी एक काना दोन मात्रे। मग आता यामध्ये लक्षात घ्यायचं आहे की जर तुम्हाला दिलेला शब्द हा रुद्रादेश संधीचा आहे किंवा नाही हे जर तुम्हाला ओळखायचं असेल तर मग त्या
त्या शब्दामध्ये लक्षात घ्यायचं आहे की संधी झालेल्या शब्दावरती 2 मात्रे इथं असणार आणि ज्या संधी झालेल्या अक्षरावरती 2 मात्रे जर असेल तर मग समजून जायचं की ती संधी कोणती असली पाहिजे, तर रुद्रादेश संधीच असली पाहिजे. पुढच्या पेजवरती या. आता या ठिकाणी काही शब्द असतील, ते शब्द आपल्याला काय करायचे, या नियमानुसार ते शब्द कसे तयार होतील हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. 1+1 समजा या ठिकाणी शब्द आला 1+1 आणि 1+1 या शब्दामध्ये या नियमाला कसं अप्लाय करायचं हे पहिले शिकून घ्या. या नियमांना वापर करून कोणता शब्द तयार होतो हे आपल्याला इथं बघायचं आहे. आता या वाक्यामध्ये इथं लक्षात घ्यायचं आहे की पहिल्या पदातला शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या पदातला हे दुसरं पद असणार, दुसऱ्या पदातला पहिला वर्ण आपल्याला घ्यायचा आहे. याचा विग्रह करून घ्या. याचा विग्रह करताना A अधिक क अधिक नंतर असणार A अधिक क याचा विग्रह मी करून घेतला. आता मला पहिल्या पदातला आपल्याला पहिल्या पदातला शेवटचा वर्ण कुठं भेटणार, तर या ठिकाणी पहिल्या पदातला शेवटचा वर्ण या क मध्ये भेटणार आणि दुसऱ्या पदातला पहिला वर्ण आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे. मग याचाच काय करायचं, इथं विग्रह करून घ्या. याचा विग्रह करून घेताना इथं लक्षात घ्यायचं आहे क अधिक अ याचा विग्रह केला क अधिक अ, नंतर समोरच्या वर्णाचा विग्रह करून घेतला तिथं एच असणार. नंतर आता लक्षात घ्यायचं आहे की हा समोरचे जे असणार आहे हे मी जसे तसे या ठिकाणी लिहून टाकतो. म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे की याच ठिकाणी हा नियम लागू होणार आहे, त्यामुळे याच ठिकाणी मी इथं मांडणी करतो. आता पहिल्या पदातला शेवटचा वर्ण भेटला आपल्याला या ठिकाणी अ, दुसऱ्या पदातला पहिला वर्ण भेटला या ठिकाणी ए. आता अ च्या समोर ए आल्यास आता इथं लक्षात घ्या या नियमानुसारच हा शब्द तयार व्हायला. अ किंवा आच्या समोर जेव्हा ए किंवा ए आल्यास त्या दोघांबद्दल काय तयार होत असतो, ए तयार होत असतो. म्हणजेच आता इथं लक्षात घ्या या अ च्या समोर ए आल्यास या दोघांबद्दल एकच दीर्घ ए इथं तयार होईल, एकच मोठा इथं तयार होईल. मग आता हा जो ए तयार झाला हा पाठीमागच्या व्यंजनामध्ये मिळून जाईल आणि पाठीमागच्या व्यंजनामध्ये जर हा मिळून गेला तर मग या ठिकाणी आता वर्ण बनला. इथं लक्षात घ्यायचं क सोबत हा ए मिळून जाणार आणि क सोबत ए मिळाल्यानंतर ए म्हणजेच काय होतो, ए म्हणजेच असणारे 2 मात्रे. या ठिकाणी आपण बघितलं अगोदरच की ए म्हणजेच काय असतो 2 मात्रे. म्हणजेच आता क अधिक ए मिळून काय तयार होणार या ठिकाणी, तर इथं तयार होणार कै. क वरती 2 मात्रे इथं कै तयार होणार. आता वाक्य काय, आता हे जे शब्द असणार आहे हा कसा तयार होते पहा. हा ए जर इथं घेतला तुम्ही अधिक कै अधिक क म्हणजेच शब्द कोणता तयार झाला या ठिकाणी ए कै क. तर या पद्धतीने हा शब्द तयार झाला आणि हा तयार झालेला जो शब्द असणार आहे हा शब्द असला तर या ठिकाणी रुद्रादेश संधीचा. मग आता आपण एक पॉईंट बघितला होता पाठीमागं की रुद्रादेश संधी कशी ओळखावी. समजा आता मतेक्य हे तर तुम्हाला बनवता येईल शब्द आता या पद्धतीने की या पद्धतीने तुम्ही शब्द बनवूनही घेसाल. आणि दुसऱ्या पद्धतीचा प्रश्न कसा विचारला जात असतो तेही लक्षात घ्यायचं. या ठिकाणी दुसऱ्या पद्धतीचा प्रश्न असतो या ठिकाणी हा जो एक शब्द आहे हा कोणत्या संधीचा आहे असा पण प्रश्न येऊ शकतो. मग याला जर सॉल्व्ह करायचा असेल तुम्हाला तर इथं ट्रिक्स आपण जी सांगितली ती लक्षात घ्यायचं आहे की रुद्रादेश संधीमध्ये नेहमी काय होत असते, एका मात्रेची वाढ होत असते. म्हणजेच इथं लक्षात घ्यायचं आहे की आता संधी झालेला वर्ण कोणता आहे, यामध्ये संधी झालेलं जे अक्षर असणार आहे ते हे संधी झालेलं अक्षर इथं कै हे अक्षर असणार आहे. आणि या अक्षरामध्ये म्हणजेच या अक्षरामध्ये काय असतं की नेहमी एका मात्रेची वाढ असते. म्हणजे या ठिकाणी 2 मात्रे असतात. म्हणजे संधी झालेल्या अक्षरामध्ये जेव्हा 2 मात्रे दिसतात तेव्हा समजून जायचं की ती संधी असली पाहिजे या ठिकाणी रुद्रादेश संधी. आता हे दुसरं या ठिकाणी पहा, इथं दुसरं उदाहरण बघायचं आहे. हे दुसरं उदाहरण पण इथं सॉल्व्ह करून घेऊ. आता दुसऱ्या उदाहरणामध्ये मत अधिक ऐक्य. मग या वाक्यात यात हे पहिलं पद असणार, हे दुसरं पद आहे. आता संधी तयार करायची म्हटल्यानंतर पहिल्या पदातला शेवटचा वर्ण घ्या, दुसऱ्या पदातला पहिला वर्ण घ्या. पहिल्या पदातला शेवटचा वर्ण काय असणार आहे, पहिल्या पदातला शेवटचा वर्ण काढण्यासाठी या ठिकाणी आपण याचा विग्रह करून घेऊ. मी त चा विग्रह करतो. त अधिक काय असणार या ठिकाणी अ, नंतर या ठिकाणी ए अधिक क्य याचा विग्रह करायची आवश्यकता नाही, त्यामुळे मी विग्रह करत नाही. आता या ठिकाणी पहिल्या पदातला शेवटचा वर्ण भेटला, दुसऱ्या पदातला पहिला वर्ण भेटला आपल्याला या ठिकाणी. मग आता या ठिकाणी लक्षात घ्या पहिल्या पदातला शेवटचा वर्ण आहे ए आणि दुसऱ्या पदातला पहिला वर्ण असणार या ठिकाणी ए. आता अ च्या समोर ए आलेला आहे आणि नियमानुसार आपण इथं बघितलंच की अ किंवा आ च्या समोर ए किंवा ए आल्यास त्या दोघांऐवजी अनुक्रमे काय तयार होतो, ए तयार होतो. मग अ च्या समोर ए हा स्वर आल्यास या दोघांबद्दल एकच दीर्घ ए इथं तयार होणार. हा दीर्घ ए इथं एकच तयार झाला. मग हा ए या पाठीमागच्या व्यंजनासोबत काय जाईल या ठिकाणी मिसळून जाईल.
पाठीमागचं व्यंजन कोणतं असणार या ठिकाणी त. त या व्यंजनासोबत ए जर मिळाला तर आता या ठिकाणी जे अक्षर तयार होईल ते असलं पाहिजे या ठिकाणी मतैक्य म्हणजे तैक्य. आता या ठिकाणी हा जो म होता हा इथं मी घेऊन टाकतो, म्हणजे शब्द कोणता तयार झाला मतैक्य. आणि याच्यापासून तयार होणारा शब्द असणार या ठिकाणी मतैक्य. मग आता या वाक्यात आता ही परत लक्षात घ्या, शब्द कसा तयार झाला हे तुम्हाला समजलं, नियम कसा वापरायचा हे तुम्हाला समजलं. मग आता या ठिकाणी जर प्रश्न असा आला की मतैक्य हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचा आहे, हे जर तुम्हाला ओळखायचं असलं तर लक्षात घ्यायचं आहे की आता मतैक्य या शब्दामध्ये आता या ठिकाणी तर या शब्दामध्ये इथं लक्षात घ्यायचं आहे की मतैक्य या शब्दामध्ये संधी झालेला अक्षर कोणता आहे तर तै. आणि तैमध्ये त वरती किती मात्रे असणार आहे 2 मात्रे असणार आहे. आणि संधी झालेल्या अक्षरामध्ये जर का 2 मात्रे जर दिसत असतील तर मग ती संधी असते रुद्धादेश संधी. पुढचा शब्द बघा आता या ठिकाणी सदा अधिक एव या शब्दापासून कोणता शब्द तयार होतो त्या नियमाचा वापर याच नियमाचा वापर करून हा शब्द तयार होणार आहे. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, पहिल्या पदातला शेवटचा वर्ण पहिले घ्या. पहिल्या पदातला शेवटचा वर्ण घ्यायसाठी याचा विग्रह करण्याची आवश्यकता, याचा विग्रह करून घ्या. स अधिक द अधिक का असला पाहिजे या ठिकाणी आ. याचा विग्रह केल्यानंतर या ठिकाणी पहिल्या पदातला शेवटचा वर्ण कोणता भेटला या ठिकाणी आ. नंतर आता दुसऱ्या पदातला पहिला वर्ण कोणता असणार या ठिकाणी ए. हा दुसऱ्या पदातला पहिला वर्ण असणार आहे, हाही आपण वेगळा करून घेतला. तर दुसऱ्या पदातला पहिला वर्ण असणार या ठिकाणी ए. मग आता या ठिकाणी रुद्धादेश संधीचा नियम लागू होतो. अ किंवा आच्या समोर इथं लक्षात घ्यायचं आहे, अ किंवा आच्या समोर जेव्हा ए वापचा वापर होतो तेव्हा रुद्धादेश संधीच्या नियमानुसार या दोघांऐवजी अनुक्रमे एकच वर्ण तयार होतो आणि तो कोणता असतो या ठिकाणी ए. हा ए इथं रुद्धादेश संधीच्या नियमानुसार तयार झाला. हा ए पाठीमागच्या द सोबत काय होतो या ठिकाणी मिळून जातो आणि पाठीमागच्या द सोबत जर हा वर्ण जर इथं मिळवला तर मग आता द अधिक ए, द अधिक ए म्हणजेच काय तयार होईल या ठिकाणी दै. हा शब्द हे वर्ण हे अक्षर काय झालं या ठिकाणी तयार झालं. मग आता इथं लक्षात घ्यायचं आहे की हे हा शब्द कसा तयार स अधिक दै अधिक व म्हणजेच याच्यापासून शब्द तयार होतो आता सदैव. आणि या पण नियम या पण शब्दामध्ये पहा या ठिकाणी संधी झालेलं जे अक्षर होतं ते दै होतं आणि याच्यामध्ये ही 2 मात्रे तयार झालेली आहे. म्हणजे तुम्हाला जर संधी ओळखायची असेल आणि ओळखा सांगितली की सदैव हा शब्द कोणत्या संधीचा आहे तर त्याच्यावरती लक्षात घ्यायचं आहे की संधी झालेला अक्षर जे ते दै आहे आणि द वरती 2 मात्रे दिसून आले म्हणजेच आता ही संधी कोणती असली पाहिजे तर रुद्धादेश संधी असली पाहिजे. पुढचा शब्द पहा या ठिकाणी, हा शब्द सॉल्व्ह करून बघायचा या ठिकाणी प्रजा अधिक ऐक्य. आता याचा विग्रह करून घ्या परत त्याच नियमानुसार. याचा विग्रह जर करसाल तर पहिल्या पदातला शेवटचा वर्ण दुसऱ्या पदातला पहिला वर्ण बाहेर काढायचा आहे. विग्रह करून घ्या प्र अधिक ज अधिक आ अधिक नंतर इथं असणार आहे ए अधिक क्य. मग आता या ठिकाणी पहिल्या पदातला शेवटचा वर्ण काय भेटला ते पहा. पहिल्या पदातला शेवटचा वर्ण या ठिकाणी आ आणि दुसऱ्या पदातला पहिला वर्ण कोणता असणार या ठिकाणी ए. आता आच्या समोर ए जर येत असेल तर ती रुद्धादेश संधीचा नियम लागू होणार. मग रुद्धादेश संधीच्या नियमानुसार याचा तुम्ही काय करून घ्या इथं मांडणी कशी असणार. रुद्धादेश संधीच्या नियमानुसार आच्या पुढे जर एचा वापर जर केला असेल, आच्या पुढे ए जर आल्यास रुद्धादेश संधीच्या नियमानुसार त्या दोघांऐवजी अनुक्रमे काय तयार होणार या ठिकाणी दीर्घ ए तयार होतो आणि इथं दीर्घ ए तयार झाल्यामुळं इथं ए तयार झाला. आता हा ए पाठीमागच्या ज सोबत मिळून जाईल, या ज या व्यंजनासोबत मिळून जातो. म्हणजे ज या व्यंजनासोबत मिळाल्यानंतर या ठिकाणी जे अक्षर तयार होतं ते अक्षर असलं पाहिजे जय. आणि याला आता पाठीमागच्या या दोन्ही अक्षरासोबत जोडून द्या प्र अधिक जय अधिक क्य आणि याच्यापासून जो शब्द तयार होईल आता तो शब्द असला पाहिजे या ठिकाणी प्रजैक्य. इथं शब्द तयार होईल प्रजैक्य. आता या शब्दातही पहा तुम्हाला या शब्दातही इथं दिसून येईल की संधी झालेला वर्ण कोणता या ठिकाणी, संधी झालेला अक्षर कोणता या ठिकाणी जय. आणि संधी झालेल्या अक्षरामध्ये 2 मात्रे येतात आणि 2 मात्रे जर येत असतील तर मग तो शब्द कोणता असतो नेहमी रुद्धादेश संधीचा शब्द असणार. तर पहिल्या नियमाचे आपण 4 शब्द इथं बघितले. आता दुसरा जो नियम होता अ किंवा आच्या समोर ओ किंवा औ आल्यास त्याच्याबद्दल काय तयार होणार औ येणार. याचे काही उदाहरणं बघायचे म्हणजे तोही नियम तुमचा पाठ होऊन जाईल. पुढचा नियम बघा. आता पुढचा नियम असणार आहे अ किंवा आच्या समोर ओ किंवा औ आल्यास त्या दोघांबद्दल काय तयार होतं या ठिकाणी औचा वापर केला जात असतो. अ किंवा आच्या समोर या ठिकाणी
ओ किंवा औचा वापर केला तर या दोघांबद्दल औ होतो आणि यलच म्हटल्यात असतं. मग या ठिकाणी आता वृद्धादेश संधी. आता वृद्धादेश संधीमध्ये औ म्हणजेच काय लक्षात घ्यायचं आहे, औ म्हणजेच एक काना आणि दोन मात्रे असणार. औ म्हणजेच असणार या ठिकाणी एक काना दोन मात्रे. म्हणजे याही संधीमध्ये लक्षात घ्यायचं आहे की वृद्धादेश संधीमध्ये दोन मात्रे दिसणारच, दोन मात्रे तिथं असणारच आहे. आता हे शब्द कसे तयार झालेत हे पाहून घ्या. या ठिकाणी समजा या ठिकाणी जल अधिक ओक याच्यापासून तुम्हाला हा एक कोणता शब्द तयार होतो या वृद्धादेश संधीचा नियम वापरून हे बघायचं आहे. तर पहिल्या पदातला शेवटचा वर्ण घ्या, दुसऱ्या पदातला पहिला वर्ण घ्यायचा आहे. पहिल्या पदाचा विग्रह मी करतो, ज अधिक, मला या पदाचा विग्रह या शब्दा या अक्षराचा विग्रह करणं आहे म्हणजे याचा विग्रह पूर्ण करून घ्या. ल अधिक अ अधिक, दुसऱ्या पदातला पहिला वर्ण असणार या ठिकाणी ओ अधिक घ. म्हणजे आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं की पहिल्या पदातला शेवटचा वर्ण कोणता भेटला या ठिकाणी अ, दुसऱ्या पदातला पहिला वर्ण कोणता असणार या ठिकाणी ओ. मग या ठिकाणी मांडणी करून घ्या, कोणत्या नियमानुसार मांडणी होती ते पहा. आता अ च्या समोर काय आलेला आहे या ठिकाणी ओ, आणि अ च्या समोर जर ओ जर येत असेल तर या दोघांबद्दल अनुक्रमे काय तयार होतो या ठिकाणी औ तयार होत असतो. म्हणजेच वृद्धादेश संधीच्या नियमानुसार या ठिकाणी तयार होणारा नवीन वर्ण कोणता असला पाहिजे या ठिकाणी औ. इथं तयार होणार नवीन वर्ण असणार औ. म्हणजे अ च्या समोर ओ जर आला तर या दोघांबद्दल तयार होईल औ. आणि हा औ आता पाठीमागच्या ल सोबत मिळून जातो आणि या लो सोबत जर हा जर मिळून गेला तर या दोघांबद्दल एकच वर्ण तयार होईल आणि तो असला पाहिजे त्या ठिकाणी लव. इथं तयार होईल लव. आणि पाठीमागचे जे शब्द होते, पाठीमागचे जे अक्षर होते ते आता जोडून द्यायचे सोबत. म्हणजे ज अधिक लव अधिक ग आणि असा शब्द तुमचा तयार होईल या ठिकाणी जलौ ग. हा शब्द तयार झाला पाहिजे या ठिकाणी आता जलौ ग. तर आता इथंही लक्षात घ्यायचं आहे की संधी झालेला अक्षर कोणता आहे. संधी झालेला अक्षर असणार या ठिकाणी इथं औ लव. लव हे संधी झालेलं अक्षर आहे आणि याच्यामध्ये पण तुम्हाला दोन मात्रे दिसू राहिले. वृद्धादेश संधी ओळखण्याची ट्रिक्सच ती असणार या ठिकाणी की तुम्हाला एखादा दिलेला शब्द वृद्धादेश संधीचा आहे का हे जर ओळखायचं असेल तर संधी झालेलं जे अक्षर असतं त्याच्यावरती नेहमी दोन मात्रे येतात. तर जलोग हा शब्द जर डायरेक्टली जर विचारला गेला तुम्हाला की कोणत्या संधीचा आहे तर इथं दोन मात्रे असल्यामुळं हा काय असला पाहिजे वृद्धादेश संधीचं उदाहरण असलं पाहिजे. आता हे उदाहरण पहा इथं गंगा अधिक ओक. आता गंगा अधिक ओकमध्ये परत इथं पहिल्या पदातला शेवटचा वर्ण बाहेर काढा, दुसऱ्या पदातला पहिला वर्ण बाहेर काढा. पहिल्या पदातला शेवटचा वर्ण कुठं भेटणार आहे आपल्याला तर गा या ठिकाणी आणि दुसऱ्या पदातला पहिला वर्ण आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे. मग त्याचा विग्रह करून घ्या. त्याचा विग्रह करताना इथं लक्षात घ्यायचं आहे, विग्रह करताना गंग अधिक नंतर असणार इथं ग अधिक आ याचा मी विग्रह करून घेतो आणि नंतर दुसऱ्या पदातला पहिला वर्ण कोणता या ठिकाणी ओ आणि नंतर असणार या ठिकाणी ग. आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की याचाच काय करायचं या ठिकाणी मांडणी केली आपण अशा पद्धतीनं. मग मांडणी केल्यानंतर आच्या समोर काय आलेला आहे बघा या ठिकाणी ओ. म्हणजे आच्या समोर इथं ओ आलेला आहे. पहिल्या पदातला शेवटचा वर्ण आ, दुसऱ्या पदातला पहिला वर्ण कोणता होता या ठिकाणी ओ. आच्या समोर ओ जर आला असेल या नियमानुसार आच्या समोर जर ओ जर आला असेल तर त्याच्याबद्दल काय तयार होतो औ तयार होतो. मग वृद्धादेश संधीच्या नियमानुसार आच्या समोर औ ओ आला म्हणजेच या दोघांबद्दल एकच काय तयार होणार औ तयार होणार. आणि आता हा औ जो स्वर असणार आहे हा कोणासोबत मिळणार पाठीमागच्या व्यंजनासोबत मिळून जाणार. मग पाठीमागचं व्यंजन कोणतं आहे ग. ग अधिक औ हे दोन जर तुम्ही मिळवले या ठिकाणी तर आता इथं तयार होईल गौ. गौ. आता हे जे दोन शब्द अक्षर जे होते हे आता याला जोडून द्या म्हणजेच आता शब्द तयार झाला पाहिजे. गंग अधिक गौ अधिक घ. म्हणजेच आता शब्द जर जोडला तर शब्द तयार होईल या ठिकाणी गंगो घ. गंगोघ हा शब्द तयार होतो. संधी झालेलं अक्षर कोणतं आहे ते पहा. संधी झालेलं अक्षर असणारे या ठिकाणी गौ हे संधी झालेलं अक्षर असणारे आणि या अक्षरामध्ये पण दोन मात्रे आलेले आहेत वरती. त्यामुळं गंगोक शब्द जर ओळखायचा असला कोणत्या संधीचा आहे तर त्याच्यावरती दोन मात्रे असल्यामुळे ही संधी असली पाहिजे वृद्धादेश संधी. पुढचे उदाहरण पहा. आणखी याचेच जे पुढचे उदाहरण असणार आहे ते उदाहरण पहा. वृक्ष अधिक औदार्य. वृक्ष अधिक औदार्य. पुढचे उदाहरण पहा. वृक्ष अधिक औदार्य. आता यामधला पहिला पदातला शेवटचा वर्ण कुठं भेटणार आहे क्ष मध्ये आणि दुसऱ्या पदातला पहिला वर्ण इथं ऑलरेडी येतो औ. मग याचा विग्रह करून घ्या. विग्रह केल्यानंतर रू अधिक आता क्ष अधिक काय असणार या ठिकाणी अ. क्ष अधिक इथं असेल अ आणि इथं औ
हा दुसऱ्या पदातला पहिला वर्ण असणार आणि याचा विग्रह करायची गरज नाही, त्यामुळे मी हा जसा तसा काय ठेवतो इथं लिहून ठेवतो. मग पहिल्या पदातला शेवटचा वर्ण कोणता भेटला ते पहा. दुसऱ्या पदातला पहिला वर्ण कोणता असणार आहे ते पाहायचं आहे. पहिल्या पदातला शेवटचा वर्ण असणार इथं अ, दुसऱ्या पदातला पहिला वर्ण या ठिकाणी औ. आणि आता पहिल्या पदातला दोन्ही वर्ण आपल्याला भेटले. आता यावरती लक्षात घ्यायचे, अ च्या समोर काय आलेलं आहे या ठिकाणी औ. आणि रुद्धादेश संधीच्या नियमानुसार अ किंवा आच्या समोर आ किंवा ओ किंवा औ जर आला तर याऐवजी दोघांऐवजी अनुक्रमे काय एकच वर्ण घ्यावा लागतो आणि तो कोणता असतो या ठिकाणी औ. इथं औ तयार होणार. आणि आता हा तयार झालेला औ हा स्वर पाठीमागच्या व्यंजनासोबत मिळून जाणार. क्ष या संयुक्त व्यंजनासोबत तो इथं मिळून जातो आणि याच्यापासनं काय तयार झालं पाहिजे त्या ठिकाणी आता क्षौ. तर यापासनं जे संधियुक्त अक्षर असणार आहे ते इथं क्षौ तयार होईल. आता बाकीचा जो शब्द आहे तो इथं जोडून द्या. रु अधिक क्षौ अधिक दार्य, रु अधिक क्षौ अधिक दार्य. आणि याला जर जोडून दिलं तर आता शब्द कोणता तयार झाला पाहिजे, रुक्षौ दार्य. आता इथं शब्द तयार होईल रुक्षौ दार्य. अशा पद्धतीनं हा शब्द तयार झाला. परत इथं लक्षात घ्या की संधी झालेलं अक्षर कोणतं होतं इथं क्षौ. आणि याच्यावरतीही काय आलेलं आहे की दोन मात्रे आलेले आहेत. म्हणजे रुद्धादेश संधीमध्ये लक्षात घ्यायचं आहे की संधी झालेल्या अक्षरावरती दोन मात्रे असतात. इथं दोन मात्रे आहेत म्हणजे हे जे वृक्षोदार्य हे उदाहरण कशाचं असलं पाहिजे तर रुद्धादेश संधीचं असलं पाहिजे. आता हा पुढचा शब्द पाहायचा आहे परत, काल अधिक औ. काल अधिक औ हा इथं शब्द पाहायचा आहे. काल अधिक औ मध्ये पहिल्या पदातला शेवटचा वर्ण घ्या, दुसऱ्या पदातला पहिला वर्ण घ्या. पहिल्या पदातला शेवटचा वर्ण असणार या ठिकाणी इथं चा विग्रह करून घ्या. त्यासाठी का अधिक ल अधिक अ, ल अधिक अ म्हणजेच पहिल्या पदातला शेवटचा वर्ण असणार या ठिकाणी अ. दुसऱ्या पदाचा विग्रह करून घ्या. दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण असणार या ठिकाणी औ आणि नंतर इथं ग. आता पहिल्या पदातला शेवटचा वर्ण भेटला, दुसऱ्या पदातला पहिला वर्ण भेटला. त्या रुद्धादेश संधीच्या नियमानुसार आता इथं लक्षात घ्यायचं आहे की अ च्या समोर जर औ जर आला तर या दोघांबद्दल काय तयार होणार, एकच औ तयार होतो. आणि या दोघांबद्दल एकच औ तयार झाला. हा जो स्वर तयार झालेला आहे हा पाठीमागच्या ल सोबत मिळून जातो आणि या ल सोबत मिळाल्यानंतर आता या दोघांऐवजी एकच शब्द तयार होतो आणि तो असला पाहिजे लव. आणि बाकीचे जे शब्दामधले जे बाकीचे अक्षर होते ते याच्यासोबत जोडून द्या. म्हणजेच शब्द असला पाहिजे का अधिक लव अधिक ग. आणि याच्यापासून आता जो शब्द तयार होईल तो असला पाहिजे का लव ग, का लव ग. आणि अशा पद्धतीने हा शब्द इथं तयार होईल. मग आता इथंही तेच असणारे पहा, संधी झालेल्या अक्षरामध्ये दोन मात्रे दिसतील. संधी झालेल्या अक्षरामध्ये जर दोन मात्रे जर दिसत असतील तर मग ती संधी असते रुद्धादेश संधी. तर अशा पद्धतीनं आज आपण रुद्धादेश संधी म्हणजे काय हे बघितलं. अशा पद्धतीनं आपण आज काय बघितलं की रुद्धादेश संधी म्हणजे काय बघितलं. रुद्धादेश संधीमधले दोन नियम बघितले आणि त्यानंतर रुद्धादेश संधीची व्याख्या कशी तयार झाली त्या नियमावरनं हे बघितलं आणि त्याचे उदाहरणही बघितले. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये पुढच्या लेक्चरमध्ये या पुढची जी संधी असणार आहे ती असणारी यनादेश संधी. यनादेश संधी आपण त्या लेक्चरमध्ये कव्हर करू. तर आमचे लेक्चर जर तुम्हाला आवडत असतील तर आमच्या लेक्चरला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.